रोज नाश्त्याला आहे ना, उपमा, पोहे, शिरा खाऊन कंटाळा आला असेल ना, तर फक्त एक वाटी पोह्यापासून मी तुम्हाला चटपटीत नाश्ता बनवून दाखवणार आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून असे मस्त सॉफ्ट हे एक वाटी पोह्यापासून नाश्ता कसा बनवायचा करूयात रेसिपीला सुरुवात. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त चटपटीत नाश्ता. तर इथं मी घेतलेले आहे एक वाटी पोहे. एक वाटी पोहे घेतलेले आहेत. हे पोहे आहे ना स्वच्छ निवडून घ्यायचे, चाळून वगैरे घ्यायचे छान. हे एक वाटी पोहे टाकूया बाउलमध्ये. आणि हे पोहे आहे ना आता आपल्याला 1-2 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचे. अगोदर पाणी टाकून आपण पोहे धुवून घेऊया. दोन पाण्याने ना व्यवस्थित पोहे छान धुवून घ्यायचे. बघा धुवून घेतलेले पोहे आहेत. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आहे ना फक्त 5-6 मिनटं आपल्याला हे पोहे असे झाकून ठेवायचे. पण आहे ना पोह्याला झाकण ठेवायचं. मस्त असे बघा पोहे आपले भिजलेलेच आहेत. इथं मी घेतलेला आहे एक मोठा बटाटा उकडलेला. उकडून बटाटा साली काढून घेतलेला आहे. आता बघा हा बटाटा आहे ना आपल्याला किसून घ्यायचा. एकदम बारीक किसणीने आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे. असे हा बारीक किसणीने किसायचा बटाटा म्हणजे छान बारीक होतो. बटाटा आपण किसून घेऊया. चांगला छान उकडून घेतलेला बटाटा आहे ना पटकन किसला जातो बघा असं खिसणीने. खिसूनच टाकायचा म्हणजे छान असं पोह्यामध्ये मिक्स करता येईल आपल्याला बटाटा. सर्व बटाटा नाही तर खिसून झालेला आहे. व्यवस्थित असा एक बटाटा उकडलेला किसून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरून घेतलेले 2 कांदे. मोठा असेल तर एकच टाकायचा आणि छोटे कांदे असले तर असे मी 2 घेतलेले आहेत. टाकूया 4-5 हिरवी मिरची बारीक चिरलेली. आणि ना 3-4 कढीपत्त्याची पानं पण चिरून घेतलेली आहेत अशी. आता टाकूया थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली. आणि टाकूया अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि चाट मसाला पाव चमचा. एकदम पाव चमचा आहे ना मिरची पण टाकली ना आपण लाल तिखट थोडंसं. टाकूया चवीपुरतं मीठ. सर्व छान मिक्स करून घेऊ आता हे हातानेच. मस्त एकजीव झालं पाहिजे सर्व पोहे बटाटा आपण टाकलेला कांदा. छान असं हाताने मळूनच घ्यायचं थोडंसं. व्यवस्थित मळून घेतलं. याचे असे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. लिंबा एवढे गोळे बनवायचे. आणि ना हाताने तळ हातावर थोडंसं असं दाबून आहे ना मस्त छान असं कटलेट सारखं बनवून घ्यायचं त्याचं. तळ हातावर असं दाबलं ना तर पटकन तयार होतंय बघा. असेच आपण सर्व बनवून घेऊया. अजून एक बनवून दाखवते मी तुम्हाला. एकदम झटपट आणि सकाळच्या गडबडीत मुलांच्या टिफिनला पण तुम्ही बनवून देऊ शकता. एवढी सोपी रेसिपी आहे. खायला तर खूप छान असे खमंग लागतात हे कटलेट. कांदा बारीक चिरल्यामुळे ना पटकन असं मिळून येतं हे मळलेलं मिश्रण. बघा सर्व कटलेट आपले इथं बनवून झालेले आहेत. आता काय करायचं थोडेसे पोहे घ्यायचे. त्या पोह्यावरती आहे ना थोडेसे असे वरून लावून घ्यायचं म्हणजे कुरकुरीत छान लागतात हे खायला. तेल गरम झालेलं आहे. आपण हे कटलेट तळून घेऊया. वरून असे थोडेसे पोहे लावले ना तर खायला अजून छान कुरकुरीत लागतात. मिडियम गॅसवरती एकदम मस्त कुरकुरीत छान असे खरपूस हे कटलेट तळून घ्यायचे.
एक साईडने थोडेसे तळले की अशी पलटी करून दुसऱ्या साईडने पण तळून घेऊया. बघा व्यवस्थित असे हे कटलेट आपले तळून झालेले आहेत. झालेले कटलेट आहे ना ताटलीमध्ये काढून घेऊ. आणि बाकीचे पण राहिलेले कटलेट आपण असेच तळून घेऊया. इथे ना सर्व कटलेट आपले तळून झालेले आहेत. किती छान मस्त रंग आलाय बघा. मिडियम गॅसवरती एकदम छान असे वरून आपण पोहे लावले ना ते पण असे करपले नाही पाहिजे आणि कटलेट छान असे तळून पण झाले पाहिजे. सर्व कटलेट इथं आपले तळून झालेले आहेत. बघा किती छान सुंदर सोनेरी कलरवरती आहे ना हे कटलेट तळून घेतलेले आहेत आणि एकदम कुरकुरीत झालेत बघा ना. आतून असे मस्त मऊ मऊ आहेत हे कटलेट खायला. एक ताटली घेऊया आणि हे झालेले कटलेट आपण सर्व करून घेऊया. ही पद्धतीने ना तुम्ही एकदा पोह्याचे कटलेट एकदा नक्की बनवून बघा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही रेसिपी नक्की आवडणार. काही नाही, ह्याला फक्त आहे ना मस्त चटपटीत लागतात हे कटलेट. तर हे एक वाटी पोहे आणि एक बटाट्यापासून बनवलेला नाश्ता तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही पण आहे ना हे पोह्याचे कटलेट एकदा नक्की बनवून बघा. बघा एक मी तुम्हाला तोडून पण दाखवते. किती छान मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ आहेत हे कटलेट खायला. सॉससोबत तर छान चटपटीत लागतात. मुलांना टिफिनमध्ये जरी दिलं ना तर मुलं आवडीने खातील. तर नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा. हे पोह्याचे कटलेट बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.